नांदेडमधली प्रेम कहाणी. सक्षमचा जीव कोणी घेतला? तिच्या बापाने घेतला? अरे नाही रे, आचलनी घेतला. आता म्हणान तुम्ही कसं? आचलनी घेतला. म्हणान कसं? त्या मुलीनं कसं घेतला बा? अरे दादा, प्रेमात कोण पडलं होतं? मुलगी पडली होती, तिच्यामुळे जीव गेला ना. प्रेमातच नसती पडली पोट्टी, हाय प्रेमातच नसता पडला तिच्या, कशाला जीव गेला असता? कळलं? अरे डोक्यात भेजात मेंदू आहे की काय आहे? हां, फक्त आपण लोकांचे व्हिडिओ बघतो, तिचे व्हिडिओ बघून राहिलो, दुसरं काहीच नाही. अरे तथ्य दिमागात काय येऊन राहिलं हे लक्षात ठेवा. कारण गरीबाचा लेकराचा जीव गेला. तशी आचल 9 महिने 9 दिवस तिच्या मायच्या पोटात होती ना, तर तो पण तिच्या मायच्या पोटात होता. तशा तिच्या मायले तकलीफ झाली ना जन्म देताना, तर त्याच्या मायले पण तकलीफ झाली असेल. झाली ना? बरोबर ना? बरोबर ना? मग का तो वरून टपकला होता? अरे शर्मा वाटू द्या. तुम्ही आपल्या आई घालायची, आपल्या जातीत घालायची. तुम्हाला प्रेम करायला सगळं जातीचे धर्माचे चलते आचल सारख्या मुलींना. पण लग्न करायले तुम्हाला तुमच्या जातीचा मुलगा पाहिजे, तर आपली आई घालायची, आपल्या जातीत आपली आई घालायची. कळलं काय? आई घालायची आपली जातीत. दुसऱ्याच्या जातीत तोंड मारायचं, कारण दुसऱ्याचे मुलं जास्तीचे नाही आले. समजलं काय? त्यावर प्रेम नसता केलं ना बाई, तो सक्षम बेटा जिवंत राहिला असता, पोरगा जिवंत राहिला. तर त्याला मी चांगलं म्हणत नाही, कारण तो टोपूर होता, गुन्हेगार होता. पण माझ्यासाठी तो चांगला काम आहे, कारण ते आईचं लेकरू होतं. आईचं लेकरू होतं आणि तो एक जयभीमवाला होता. कळलं काय? तो एक जयभीमवाला होता, म्हणून राहिलो मी. आणि त्याच्या बापानं गुन्हा केला, तो वाईट नाही केला, चांगला केला. फक्त त्याचा जीव नव्हता घ्यायला पाहिजे, हे माझं मत होतं. कारण कोणाही माय बापाले वाटत नाही की आपला जवाई असो, आपला पोरीचा नवरा हा गुन्हेगार असला पाहिजे. कारण तिचं असं वाटते त्याला की आपल्या पोरीचा नवरा हा चांगला 4 चौकात उठला बैठणारा असला पाहिजे, चांगला नोकरीवाला असला पाहिजे, चांगला पगाराची नोकरी असणारा पाहिजे, इज्जतदार असला पाहिजे. कोणाही मायबापाला असं वाटते बरं. कारण तुले पोरगी आहे, मले पोरगी आहे दादा, लक्षात ठेव. मला वाटते माया पोरीसाठी मी स्वप्न पाहिलेले आहे. आणि संविधानानं हक्क दिलेला आहे मुलींना, 18 वर्षांच्या मुलींना, 18 वर्षानंतर मुलींना हक्क दिला आहे की तुमचा जोडीदार तुम्ही निवडू शकता, तुमची जिंदगी तुम्ही जगू शकता. तुम्हाला कोणी बोलू शकत नाही, वडीलही बोलू शकणार नाही. पण संविधानानं हा हक्क दिला नाही आहे की आपली मुलीची खुशी कायच्यात आहे. हे फक्त संविधानाला हक्क मायबापाला दिला आहे का तुमच्या मुलीची खुशी बघा कायच्यात आहे. कारण संविधान हे चांगलं आहे, वाईट नाही आहे. कळलं काय? कारण संविधानामध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे. तो टाटा बिर्ला त्याले अधिकार समान आहे. आणि जो जमिनीवर राहणारा माणूस असतो ना, सर्वसामान्य, त्याला समान अधिकार आहे. म्हणजे त्याला एकच वेळा वोटिंग करता येते आणि याला एकच वेळा वोटिंग करता येते. हे संविधानाचा समान अधिकार आहे. कळलं काय? बोलण्याचा तात्पर्य कळला ना? लोक संविधानाला दोष देतात, भिकार चोटायो. तर लक्षात ठेवा, कारण हे कांड असं तसं नाही झालं आहे बे, लय मोठं कांड झालेलं आहे नांदेडमधलं प्रेम कहाणी. हे प्रेम कहाणी फक्त पिक्चरात बरी वाटते बे, रियालिटीत साजरी नाही वाटत. कारण हे प्रेम कलियुगातलं आताचं कसं आहे, आकर्षण आहे. प्रेम हे आताचं आकर्षण आहे, वासना आहे, दुसरं काहीच नाही प्रेमात. कारण संबंध काढून टाकलं ना तर प्रेम नावाची चीजच नाही आहे. नवरा बायकोचं तसंच आहे. कारण नवरा बायको हे रूममध्ये गेलेत, एका घंट्यापुरते 15-20 मिनिटापुरते मायबाप नवरा बायको राहते, मग तर बहिणी भावासारखेच राहते, दुश्मनच राहते एकमेकाचे. कळलं काय? असं राहत असते दादा. म्हणून सांगतो की प्रेम फक्त आपले मायबाप करत असतात मुलामुलीवर, असं कोणीच करत नाही. पहिल्या काळी मुलं प्रेम करायचे खरं, कारण पहिल्या काळी मजनू पागल झाला होता लैलासाठी, हिरीसाठी रांजा पागल झाला होता. मुली पागल कधी होत नाही, आणि मुलाचे जीव जातात, मुलीचे कधी जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे बैताळ तोंडी आजकाल खरंच प्रेम करणारी राहिली असती ना, तर बिचारा सक्षम संघ मेली असती. तू मेली काऊन नाही मेली? तू कशी मरशील? ते प्रेमच नव्हतं ना खरं. आणि तू या लग्न केलं तर केलं, लग्न केलं तर केलं, जिवंतपणे नाही गेलं, मग मेल्यावर केलं आणि व्हायरल झाली. आणि व्हायरल करणारे कोण नाही, व तू आणि मीच, आम्हीच व्हायरल करणारे तुले आहे नाही काय भाऊ? असं आहे. कारण
आचल हे भ्रमित करत आहे सोशल मीडियात लोकांना. आता म्हणून राहिली काय ते, आता म्हणून काय राहिली ते की बाबा का माझ्या भावाला आणि माझ्या बापाला सजा द्या, मोठी खोटं सजा द्या. मग मी म्हणतो ना, सजा होणारच आहे, संविधान देणार आहे, कायदा देणार आहे. कारण त्या बापानं चांगलं काम नाही केलं, काही लय मोठं कांड केलं, त्याच्यानं सजा होणारच आहे. कारण त्या बापानं कायदा हाती घेतला, हा कायदा हाती कोणच घेतला नाही पाहिजे आणि त्या बापानं घेतला. मग त्या बापाला सजा काय आलतू फालतू होणार आहे काय? हां, त्या बापानं जीव घेतला नाही का जणाचा, एक घर उद्ध्वस्त केलं. त्या म्हाताऱ्या बापाची, सक्षमच्या म्हाताऱ्या बापाची लाठी होता सक्षम. आईचं घर पण होता, घराचं घर पण होता. आता ते घर पण राहिलं असेल काय, उद्ध्वस्त झालं. हां, आणि त्या बिचाराला न्याय मिळाला पाहिजे, त्या घरातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या बापानं वाटोळं केलं. आणि त्या बापापाशी बंदुका कुठून आल्या व आचल, हे सांग बरं मला. हे सांगितलं काय त्या, अजून सांगितलं काय? बंदुकीनं गोळी मारली म्हणतो, पण बंदूक आल्या कुठून तुमच्यापाशी? म्हणजे तू धुतल्या तांदळाची नाही आहेस, तू गुंडही घरातली पोरगी आहेस. तोही गुंडे घरातला पोरगी आहेस, सॉरी पोरगा होता. सक्षमही गुंड घरातला पोरगा होता, तू गुंडे घरातली पोरगी होती. मग मला हे सांग, तुम्ही दोघं जण टोपोरी आहेस ना? मग गुंडेगरी तुम्ही दोघं जण करू राहिले ना, दोघंही घरातले लोक आहे ना गुंडेगरी. आता तुम्ही म्हणाल आमची काय गलती, मी त्याची मुलगी आहे तर आमची काय गलती? अगं बाई, ते नाही. गोष्ट काय आहे की तुझा बाप एवढा खतरनाक माणूस होता, भाऊ एवढा खतरनाक माणूस होता, गुंडे याच्यात गुंडे खोरीतला माणूस होता. तर त्या बिचाराचा जीव जात होता. तर त्यात तुला समजायला पाहिजे का रे बापा, याच्यात सोडून दे. आपला बाप तर दावळा म्हणून राहिला का जयभीमवाला आहे, लागू नको मागं त्याच्या, लग्न होत नाही, असं नाही तसं नाही. बिचाराचा जीव तरी वाचला असता. दुसरा लग्न करता, दुसरा झगडा करती, दुसऱ्या प्रेमात पडते, आपल्या जातीच्याच पोराच्या प्रेमात पडती. त्याच्या प्रेमात पडली तू आणि त्याचा बिचारा जीव गेला. कोणामुळं गेला? त्यामुळं. खरी गुन्हेगार तूच आहे व सजा तर तुला झाली पाहिजे, तुला जेलात नेलं पाहिजे. पण स्वतःची सजा वाचवण्यासाठी, लोकांच्या नजरेत तू सती सावित्री होण्यासाठी तुला त्या काय केलं, कांड केलं. कोणचं केलं? तिच्या प्रथेशी लग्न केलं. म्हणजे किती हुशारचंद आहेस हो तू. म्हणजे स्वतःची चुकी लपवण्यासाठी तू एवढं मोठं कांड केलं. पण मला सांग, त्या लग्न केलं का? कोणाला वाटतं लग्न केलं? चुत्यानंतर चुत्या बनवतस का आम्हाला चुत्या नको बनू. कारण कशी कंडिशन सांगतो तुले मी, भांग कोणं भरला? बाईनं भरला, दुसऱ्यानं भरला, त्यानं भरला काय? आणि मरत्या वेळेस कोणी संविधानाला मान्यता देत नाही, लक्षात ठेवजो. मेल्यावर कोणी लग्न करत नसते, जिवंतपणी माणूस लग्न करत असते. आणि आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करते, प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करते, प्रायव्हेट व्हिडिओ रूममधले प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करते. कोणी कुत्र्यासंग लग्न करते, कोणी मांजरीसंग लग्न करते, कोणी भगवान श्रीकृष्णाला लग्न करते. काय नाही करत, व्हायरल होण्यासाठी, चर्चा देण्यासाठी. त्या तसं केलं. अरे असं सांग ना डायरेक्ट व्हायरल होण्यासाठी केलं म्हणून. अरे काही तथ्य नाही आहे तुझ्यात आणि काही नाही. अरे दादा, माय म्हणणं एकच आहे, तू खरीच प्रेम करणार राहिली असती, तू मेली असती त्याच्या संग. तू खरी प्रेम करणार राहिली असती, तू मेली असती त्याच्या संग. तू जिवंत आहे ना अजूनही, मेली काय? नाही मेली ना. मग तू खरी प्रेम करणार राहिली असती, तू मेली का नाही त्याच्या संग? तिच्या प्रेताला तर जाळून टाकलं, दाबून टाकलं असं. स्वतःला विधवा समजतेस? अगं 3 दिवसाचं प्रेम आहे तुझं, दुसरं काहीच नाही. तुझ्या डोक्यातला भूत निघाला मग समजल तुला. कारण बेटा, प्रेम हे फक्त पिक्चरात साजरं वाटते माय. कारण गावातल्या पोरी आणि पिक्चरातल्या स्टोरी मला सर्व माहीत आहे, म्हणून सांगून राहिलो तुले. समजत नाही का मले? काय सांगू राहिलो तुले? कारण प्रेम तू म्हणून राहिले ना, आमचं प्रेम सक्सेस झालं. काही सक्सेस नाही झालं, काही नाही झालं. कारण त्या बापानं तर कांड केलं, भावाने कांड केलं, जेलात बसले जाऊन. त्या बापाही जेलात राहिला नसता, भाऊ जेलात राहिला नसता, घरी राहिला असता. ते सगळं तुझ्यामुळं गेलं. कारण आणि तो जो सक्षम होता तो जीवाने गेला बिचारा, तो जिवंत राहिला असता. सगळं कांड त्या केलं, त्यामुळं सगळ्या गोष्टी झाल्या. बिचारे तेव्हा सगळं माघार घेतलं असतं, म्हटलं असतं बापाच्या मनानं सगळ्या गोष्टी करतो, भावाच्या मनानं सगळ्या गोष्टी करतो, तर बिचारा जीव वाचला असता ना. ऐकलं काय? त्या ऐकलं नाही. काय ऐकशीन? बरोबर आहे ना, किशोर अवस्थेचं वय आहे तुझं, काय ऐकशीन तू? कारण त्या अवस्थेत माणूस चुका करत राहतो. सगळा भरपूर लोक चुका करत असतात. साऱ्या भारतातल्या जनतेतल्या जगात लोक चुका करतात. चूक करणं गरजेचे आहे, करा नका करू हे तुमच्यावर आहे. पण गोष्ट काय आहे, त्या लेकराचा जीव गेला ना मावले. आता कसं? आता कसं? त्या घराला न्याय अजून भेटला नाही.
आणि दाखवून असे राहिले सोशल मीडियावर, एवढे भेटले पैसे तेवढे भेटले पैसे, एवढ्याले पगार भेटला आणि तेवढ्याले पगार चालू झाला आणि तेवढ्याले नोकऱ्या भेटल्या आणि तेवढ्याले नोकऱ्या भेटल्या. काही कोणाले नोकऱ्या फोकऱ्या पैसे भेटले नाही भाऊ. हे सगळं फोकलपणा चालू आहे सोशल मीडिया, दुसरं काहीच नाही. व्हायरल होण्यासाठी राजकारणातले लोक, मंत्री लोक काहीही बडबड करून राहिले गांजा पिऊन. न्यूजवाल्याला इकत घेतलं आणि दिलं दे सांगून चांगला रपाल दे सांगून. कारण हे जे नांदेडमधली जी न्यूज आहे ना, हे व्हायरल झालेली आहे ना, त्या कारणामुळं कसं प्रशासनावर धक्का पोचतो ना, प्रशासनावर धक्का पोचतो. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो, प्रशासनावर धक्का पोचल्यावर काय होतं की त्यांना झोपा लागत नाही ना. मग त्याच कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की हे कांड केलं, ज्यानं कांड केलं त्याला सजा झाली पाहिजे ना, आचलला पण सजा झाली पाहिजे, माझं मत आहे. कारण हिच्यामुळं सगळं खानदान उद्ध्वस्त झालं या बिचाराचं, सक्षमचं. कारण माझं काय मत आहे की सक्षमचा जीव गेला, कसा गेला काय गेला, तशी त्यांना सजा भेटली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्या घराण्याला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. बिचारे 10 वेळा पोलीस स्टेशनमध्ये चालले म्हणते. सक्षमचे आई काकू ते काका सगळे परिवार, ताटी परिवार सगळे चालले म्हणते तिथं. आणि तिथं पोलीस लोक काही ऐकून राहिले नाही बिचारे. 10 वेळा चालले तिथं, 10 वेळा चालले. सक्षमची आई चालली, सगळे परिवार चालले, ताटी परिवार चालला, पण कोणी ऐकत नाही. तरीही न्याय मिळत नाही. काय रे सरकार, हे कसे हो देवा भाऊ तुमचं सरकार? गरीबाला न्याय देऊ शकत नाही, मग काय कामाचं हो? काय कामाचं तुमचं सरकार? गरीबाला न्याय देऊ शकत नाही. अन्याय होऊन राहिला, जातीवाद होऊन राहिला, धर्मवाद होऊन राहिला, जातीत भांडणं होऊन राहिले. अरे भावा आहे हो, आपल्या जातीतच लग्न करा ना, आपल्या जातीतच प्रेम करायचं आहे बे, दुसऱ्या जातीत घुसू नका बे भावा आहे हो. तुम्हाला प्रेम करायचं असेल तर दुसऱ्या जातीत कायले घुसता? तुमच्या जातीतल्या पोरासंग प्रेम करायचा रे. कसाला जीव घेता, कोणाचे काय घेता? भडवे हो. कोणं दिली तुम्हाला सवलत कोणाचा जीव घ्यायची? आणि तुमच्या घरी बंदुका कुठून येते बे बाळा हो? कोणं दिल्या तुम्हाला बंदुका? सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकारनं याच्यावर जास्त खोटवर कारवाई केली पाहिजे. सगळ्याच्या घरी चेकिंग केली पाहिजे, कोणाच्या घरी बंदूक आहे काय आहे काय, हे आहे काय ते आहे काय. म्हणजे काय होणार, सगळं चेक होणार आणि सगळे जण सापडणार. भाऊ हे जास्त करून सोशल मीडियावर व्हायरल करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरायचं नाही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.